श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 4. अत्री मुनींची पत्नी अनुसया हिची सत्वपरीक्षा घेण्यासाठी एकदा ब्रह्मा, विष्णू व महेश अतिथींचा वेश घेऊन तिच्या आश्रमात गेले. त्यावेळेस अत्री मुनी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसयेने अतिथींचे स्वागत करून त्यांना बसण्यास पाठ दिले. भुकेने व्याकुळ होऊन आम्ही फार दुरून आलो आहोत, तेव्हा आम्हाला त्वरित अन्न दे, नाहीतर आम्ही दुसरीकडे जातो, असे अतिथींनी म्हटल्याबरोबर अनुसयेने त्यांच्या भोजनाची तयारी केली. पाट मांडले, पाने मांडली. ती स्वयंपाकघरात जाऊ लागली. एवढ्यात अतिथी तिला म्हणाले की आलेल्या अतिथींना तू इच्छा भोजन देतेस, अशी तुझी ख्याती आहे. तेव्हा तुझे सौंदर्य पाहून आमची आणखीन एक इच्छा आहे, ती अशी की तू आम्हाला नग्न होऊन भोजन वाढावे. अतिथींची ही इच्छा ऐकून अनुसया थोडा वेळ विचारात पडली, पण त्यानंतर तथास्तु म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण करून वस्त्रे फेडली. ती नग्न अवस्थेत अतिथींना भोजन वाढण्यास आली, पण काय आश्चर्य, ते अतिथी बाळे होऊन रडू लागले होते. अनुसया भयचकित होऊन परत स्वयंपाकघरात गेली. वस्त्रे परिधान करून परत त्या मुलांजवळ येऊन त्यांना स्तनपान करू लागली. अध्याय 4 संपूर्ण. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.